नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करत आहे. फलटण तालुक्यातील 131 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाच्या आरक्षणाची घोषणा मागील आठवडाभरापूर्वी झाली. या घोषणेनंतर फलटण तालुक्यातील गावागावांच्या पारापारांवरती आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. सध्या तरी पुढील 22 ग्रामपंचायतींचा कार्यकाल हा संपलेला आहे. त्यावरती सध्या प्रशासक नेमलेला आहे. या गावांमध्ये सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. निवडणुका कधी जाहीर होतात याकडे दुर्लक्ष लागून राहिलेलं आहे. तर 78 ग्रामपंचायतींचा कार्यकाल हा डिसेंबर महिन्यामध्ये संपणार आहे. डिसेंबर 25 मध्ये हा कार्यकाल संपल्यानंतर या ग्रामपंचायतींच्या निवडणुका संपन्न होणार आहे. हे होत असताना नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक गावनिहाय सध्याची परिस्थिती काय आहे यावरती आता सविस्तर विश्लेषण करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फलटण शहरालगत असलेल्या कोळकी ग्रामपंचायतचे विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोळकी ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच पदासाठी आता डिसेंबर मध्ये निवडणूक ज्यावेळेस होईल त्यावेळेस सर्वसाधारण म्हणजेच कोळकीतील कोणताही नागरिक या निवडणुकीसाठी उभा राहू शकतो, थेट सरपंच पदासाठी उभा राहू शकतो. 1991 पासून जर विचार केला तर कोळकी ग्रामपंचायत वरती राजे गटाची अबाधित सत्ता आजपर्यंत आहे. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर कोळकी ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणावरती उलथापालथी झालेल्या आहेत. अनेक ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आता कोळकी गावामध्ये राजे गटाबरोबरच भारतीय जनता पक्षाची ताकदही वाढलेली असताना सर्वसाधारण जागेवरती आता कोण रिंगणात उतरणार याकडे लक्ष लागून राहिलेले आहे. आगामी 6 ते 7 महिन्यानंतर होऊ घातलेल्या या निवडणुकीसाठी आता इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. एकीकडे सध्या राजे गटाची या ग्रामपंचायतवर जरी सत्ता असली तरी निवडून आलेल्या अनेक सदस्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. यामुळे आगामी काळामध्ये होणारी थेट सरपंच पदाची निवडणूक अतिशय चुरशीची ठरणार असल्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहे. कोळकी ग्रामपंचायतचे उपसरपंच विकास नाळे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये काही दिवसांपूर्वी प्रवेश केला आणि खरं तर विकास नाळे एक जोरदार व्यक्तिमत्व आहे. त्यांचं मोठं कोळकीमध्ये वलय आहे. या अगोदर संदीप नेवशे हे भारतीय जनता पक्षामधून गेल्या अनेक दिवसांपासून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. तेही या थेट सरपंच पदासाठी जोरदार इच्छुक आहेत. याचबरोबर विकास नाळे यांचंही नाव आता थेट सरपंच पदासाठी जोरदारपणे कोळकीमध्ये चर्चेत आहे. या दोन नावांव्यतिरिक्त अजूनही अनेक जण इच्छुक आहेत. मात्र ते सध्या काही बोलायला तयार नाहीत. जर गटाने संधी दिली, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटाने जर संधी दिली तर निश्चितपणाने निवडणूक लढवणार असल्याचंही ते खाजगीमध्ये सांगत आहेत. दुसरीकडे राजे गटाच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी कार्यरत आहेत. मात्र सध्या तरी थेट सरपंच पदासाठी कोणाचेही नाव या ठिकाणी चर्चेत नाही. सध्या तरी कोळकीमधून या ठिकाणी संदीप नेवशे यांच्याबरोबरच विकास नाळे यांचं नाव जोरदारपणे चर्चेत असताना आगामी काळात आणखीन कोणाची नावे चर्चेत येणार याकडे आम्ही नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लक्ष ठेवून राहणारच आहोत. यावेळेस मात्र कोळकीची निवडणूक अतिशय चुरशीने होणार असल्याचं संकेत या ठिकाणी मिळत असतानाच सध्या तरी इच्छुकांनी थेट संपर्क साधण्यास सुरुवात केली असून वेगवेगळे कार्यक्रम असतील, वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या घरी भेटीगाठी असतील, यावरती इच्छुकांनी आता आपले लक्ष केंद्रित केले आहे. या अगोदरच्या निवडणुकामध्ये राजे गटामध्ये अनेकदा बंडखोरी होत होती. एकाच वार्डमधून राजे गटाचे अधिकृत आणि अपक्ष असेही पॅनल या ठिकाणी उभे राहिले होते. यानंतरच्या काळामध्ये मात्र आता समोरासमोर लढती होणार असल्याचे संकेत आहेत आणि थेट सरपंच पदासाठी कोळकीमधून मोठ्या प्रमाणावरती उमेदवारी अर्जही दाखल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अजूनही जरी 6 महिने या ठिकाणी वेळ असला
तरी पक्ष नेतृत्वाकडून याबाबत कोणाला ताकद दिली जाते आणि प्रत्यक्ष रिंगणात कोण उतरणार हेही जरी महत्त्वाचं ठरलं असलं तरी सध्या तरी विकास नाळे आणि संदीप नेवशे यांचं नाव कोळकीमधून जोरदारपणे चर्चेत आहे। येणाऱ्या काळात आणखीन कोण कोण या ठिकाणी नावं चर्चेत होत आहेत याकडेही नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही लक्ष ठेवून असणारच आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये कोळकी या विषयावरती आपण इथेच थांबणार आहोत, नंतर भेटणार आहोत नवीन गाव घेऊन नवीन या ठिकाणी नवीन गावातील मोर्चे बांधणी कशी आहे या अनुषंगाने आपण नव्या गावामध्ये भेटणार आहोत। आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।